मी वेदिका, सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवस इथे असलेल्या प्रत्येकाने एक स्वप्न बघितलं, ते म्हणजे कॉम्प्युटर लॅबचं. आणि ते स्वप्न आज ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमुळे पूर्ण होत आहे. मी ममताताईंना विनंती करते की त्यांनी आजचे पाहुणे अतनू सन्याल यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी ममताताईंना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी नितीन जलतरे सरांचं स्वागत करावं. मी आता ममताताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार मंडळी. खरं सांगते, आज मी प्रचंड खुश है, बहुत खुश हूँ. और जब बहुत खुशी होती है तो आपके अल्फाज कम पड़ जाते हैं, आपके पास शब्द नहीं रहते कि किस तरीके से मैं अब अपने आप को बयां करूं या मैं अपने आप को एक्सप्रेस करूं. बहुत पुराना ख्वाब था ये कि मेरे बच्चों की कंप्यूटर लैब होनी चाहिए. कंप्यूटर लैब इसके पहले भी थी, हमने बनाई थी, लेकिन जो अपडेटेड कहते हैं, जो अपग्रेडेड कहते हैं, आप लोग कंप्यूटर की लैंग्वेज में क्या बोलते हैं पता नहीं, लेकिन वक्त के साथ चलने वाली, जो अभी ट्रेंडिंग में है, जो अभी यूज़ होती है, वो सारा नॉलेज, वो सारी चीज़ें, उस टाइप के कंप्यूटर, उस टाइप का माहौल, उस टाइप का एजुकेशन, ये मेरे बच्चों को मिलना चाहिए. ये मेरी बहुत दिल से ख्वाहिश थी, मेरा सपना था. और आज जब वो सपना पूरा हो रहा है तो मैं बता नहीं पाती कि मैं आज कितनी खुश हूँ. क्या है कि जब इस फील्ड में हो, पिछले 26-27 साल से मैं ये काम कर रही हूँ, कभी सामने नहीं आई. जब माँ थी तो माँ ही हर जगह थी, आज भी माँ ही हर जगह है. सिर्फ वो जिम्मेदारी है जो कंधों पे आ गिरी है. कोई बात नहीं, माँ के संस्कार है, माँ ने दिखाया हुआ रास्ता है, ज़रूर कामयाब होंगे. जिस काम के लिए एक पूरी ज़िंदगी खर्च हुई है, जिस काम के लिए एक पूरी ज़िंदगी लगाई गई है, वो काम ऐसे ही ख़त्म नहीं होने वाला. ये पीढ़ी दर पीढ़ी आगे जाता जाएगा और उस वक्त लोग मिलते जाएंगे. बच्चों की जो ज़रूरतें हैं, बच्चों को जो चाहिए, वो सब मिलता रहेगा. मैं परमेश्वर को मानती हूँ, मैं भगवान को मानती हूँ, क्योंकि वो है, जो है वो अपना अस्तित्व किसी न किसी तरीके से बताता है. सिर्फ हमने आंखें खुली रखनी चाहिए. आज जिन हाथों ने हमें ये कंप्यूटर लैब और ये सारा नॉलेज का एक दरवाज़ा हमारे लिए ओपन किया है, वो हाथ भी तो भगवान के ही है. भगवान खुद नहीं आता है, वो अपने लोग, अपने दूत, अपने एंजल जो है वो हम तक भेजता है. क्या होता है जब इस फील्ड में हूँ न मैं, तो हम पुराने कपड़े लेते हैं, हम पुरानी चीज़ें लेते हैं, खुशी से लेते हैं, उसमें कोई बुरी बात नहीं. मेरे बच्चों ने पुराने कपड़े पहने हैं और खुशी से पहनते हैं बच्चे. अच्छे कंडीशन में लोग ला के देते हैं. हमने पुराने बर्तन लिए हैं, पुराने बेडशीट, पुराने टॉवल, हमने वो भी यूज़ किए हैं. लेकिन आज जब बच्चों को सारी चीज़ें नई मिल रही है ना, मैं उस बात के लिए बहुत खुश हूँ, बहुत खुश हूँ, क्योंकि ये हक बनता है उनका. नया हॉल, नई कंप्यूटर लैब, उसमें नए कंप्यूटर, आज उसका ओपनिंग हुआ है. ये बहुत अलग माहौल है. मुझे लगता है कि मेरी माँ भी यही कही है और वो सारी चीज़ें देख रही है. पिछले अगस्त में आप लोग आए थे ब्रिंक्स इंडिया. हम शायद एक आध घंटा मिले होंगे जब शरद सर और आप स्नेहा मैम
आप सब आए थे। मुझे पता नहीं था कि उस वक्त ये सफ़र शुरू हुआ है और ये हमेशा के लिए अब कायम होने वाला है। उसके बाद हम लोग नवंबर में मिले। नवंबर में जब दिवाली थी तो वहाँ की लड़कियों के कपड़े सर के थ्रू आए थे। उसी वक्त मैंने धीरे से बात छेड़ी थी, मुझे बॉयज़ के लिए भी कुछ चाहिए। मैं तो अपनी बॉयज़ के बात हमेशा आगे रखती हूँ, मेरी जान है मेरे लड़के, मुझे तो चाहिए ही चाहिए उनके लिए सब कुछ। लड़कियाँ भी मेरी हैं, लेकिन होता क्या है, सोसाइटी में एक बात देखी जाती है कि सबका फेवर लड़कियों की तरफ जाता है। इवन मेरी माँ का भी था, लड़कियों की तरफ ज़रा ज़्यादा झुकाव था, होता ही है, वो ज़रूरत भी है सोसाइटी की। लेकिन लड़कों को फिर कौन देखेगा? वो भी तो आगे जाके अपने घर का मतलब कर्ता पुरुष जिसे हम कहते हैं, वो मेन रहने वाले अपने घर के, उनको भी उसी तरीके से परवरिश होनी चाहिए, उनको भी उसी तरीके से हर चीज़ मिलनी चाहिए। और मैंने धीरे धीरे स्नेहा मैम के कान में एक एक गुनगुन करके एक एक बात उन तक पहुंचा दी। थैंक यू सो मच स्नेहा मैम, आपका बहुत बड़ा रोल है ये सारे ख्वाब पूरा होने में। इसके बाद मैं गई थी मार्च महीने में, महिला दिन था और ब्रिंक्स इंडिया ने मुझे इनवाइट किया था। मेरा सौभाग्य है कि मुझे वो मौका मिला। वहाँ जाके वहाँ का जो भी लेडीज़ स्टाफ था, जो भी लेडीज़ पूरे इस कंपनी के थे, उनके साथ में बहुत सारी बातें हुई। जो मेरे पास था वो मैंने उनके साथ शेयर किया। उस वक्त भी सनाल सर और हम मिले थे और उस वक्त भी यही बात हुई थी कि मेरे बच्चों के लिए कुछ दीजिए। और फिर ये मार्च में जब फाइनल हुआ कि बच्चों का कंप्यूटर लैब तो हम ही देंगे, बस मैं बोली अब हो गया है, सिर्फ वो सच में मतलब उतरना बाकी है, वो ख्वाब वैसे ही पूरा हो गया। उनके तरफ से डोनेशन संस्था में जमा हो गया, बाद में सीमा मैम हो गया, या बाकी के सारे जो लोग काम कर रहे हैं मेरे साथ में, सबका नाम नहीं लूँगी लेकिन सबका कंट्रीब्यूशन है। ये मेरा स्टाफ है, ये मेरे बच्चे हैं, तो मैं खड़ी हूँ, इनके बगैर मैं कुछ नहीं है, कुछ भी नहीं है। Listen guys, it's great here. Thank you ma'am for calling us and doing everything what is best for the human being. So we're part of that. My life personally is not too different from these kids. Is that a bomb fall inside? No. So I have seen my dad only when I was 2 years. So from there, I born and brought up by my mom in a very remote village, remotest than where you guys are. So I think what you said is absolutely correct. My best wishes to all of you. Dream for becoming a CEO, MD or owner of a company, be a good man, come back, help this institute to make the life better for everyone. Thank you. मी माई परिवारातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करतो व त्यांच्या उदार देणगीबद्दल त्यांचे आभार मानतो। आज ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्यामुळे आपण एक कम्प्युटर लॅब याची स्थापना केली, जी आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये खूप मोठी वाढ करेल। आज आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपलं हे जे आजचं जग आहे ते डिजिटल युगामध्ये जगत आहे। दोन व्यक्तीमधले संवाद असू दे, त्यांचा व्यवहार असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या, हे टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर ह्यांच्या सहाय्याने होतं। त्यामुळे तुम्ही पुरवलेल्या सर्व सुविधांचा हे चांगल्या पद्धतीने वापर होईल याची मी तुम्हाला खात्री पुरवतो आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। मी आता अथर्वला विनंती करते की त्याने येऊन त्याचं मनोगत व्यक्त करावं। बोलो ना, कॉन्फिडेंटली बोलो. चलो. नमस्कार, माझं नाव अथर्व, मी इयत्ता 7वी शिकत आहे। मी ब्रिंक्स इंडिया कंपनीचे आभार मानतो की त्यांनी आमचं कम्प्युटर शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेला पूर्ण माई परिवार, आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे। बऱ्याच दिवसापासूनची इच्छा किंवा स्वप्न ते आज पूर्णत्वास आले आहे। आमच्या स्वप्नातील सर्व सोयींनी युक्त असलेले संगणक कक्ष महोदय आज आपल्या मदतीमुळे शक्य झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून सप्तसिंधू महिला व बाल संगोपन शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतन हे अनाथ बालकांचे आणि गरजू व होतकरू गरिबातील
घरातील लेकरांचे काळजी, संरक्षण आणि शिक्षण संगोपन यांचे कार्य करत आहे. माननीय सर, मुलांना सकस आहारापासून ते उत्तम आरोग्यापर्यंत आणि दर्जेदार सोयी सुविधापासून ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न, आमची धडपड कायम चालू आहे. आमच्या प्रत्येक लेकरांचा अक्षर ओळखीपासून सुरू झालेला प्रवास निश्चितच हा संगणक साक्षरपर्यंत चालू राहणार आहे. महोदय, जे आज आपल्यामार्फत शक्य झालेलं आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगातून प्रवास करत असताना सोबत संगणकाची जोड घेऊन आमची लेकरं खूप उंच अशी झेप घेतील. त्यांच्या पंखातील असणाऱ्या बळामध्ये आपला सिंहाचा वाटा नक्कीच असणार आहे. माननीय महोदय, आपल्यामार्फत देण्यात आलेल्या अमूल्य भेटीबद्दल आम्ही सर्व माई परिवार कृतज्ञ आहोत. थांबण्यापूर्वी एवढंच बोलेन की आशीर्वाद बड़ो का हो तो हर रास्ता आसान होता है. आशीर्वाद बड़ो का हो तो हर रास्ता आसान होता है. इनकी दुआओं के आगे खुदा भी झुक जाता है. इनकी दुआओं के आगे खुदा भी झुक जाता है. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद कि आप लोगों ने ये मौका दिया हमें इस ऑर्गेनाइजेशन को, इस संस्था को थोड़ा कुछ पॉजिटिव ढंग से हम मदद कर सके, कुछ सहभागी बन सके. मेरे को जब स्नेहा ने बोला कि मुझे कल यहाँ कुछ बोलना है, तो मैं काफ़ी सोच में था कि मैं क्या बोलूँगा. पर घूम फिर करके एक ही बात बच्चों के लिए मेरे दिमाग में आती है, जो कि मेरा खुद का भी अनुभव है कि जो हमें ऐसा लगता है, आप लोगों को या किसी को भी, कि इस देश में हमारे लिए कोई अपॉर्चुनिटी नहीं है या कोई भविष्य हमारा बड़ा मुश्किल है, कठिन है, ज़िंदगी में बहुत हम काफ़ी पीछे हैं, हमें बहुत मेहनत करनी पड़ेगी. तो मैं ये शुरू से क्लियर कर देना चाहता हूँ, आप लोग को ये विश्वास दिलाना चाहता हूँ कि ऐसा नहीं है. ये एक बहुत बड़ा झूठ है. सच ये है कि इस देश में हर किसी के लिए, जिसके पास कोई कला है, कोई गुण है, कोई काबिलियत है, उसको आगे बढ़ने के लिए पूरे मौके हैं. उसके लिए कोई रुकावट नहीं. और इस बात का सबूत मैं खुद हूँ. और हमारे एमडी साहब अभी आपसे बात कर रहे थे, शायद इतना उन्होंने क्लियरली आपको समझ में नहीं आया हो, परंतु वो भी इस बात का सबूत है कि हम लोग जो हैं काफ़ी नीचे वाले बैकग्राउंड से, काफ़ी नीचे हम लोगों ने शुरुआत की अपने जीवन में, बट हम लोग काफ़ी आगे तक गए. और कहीं पे भी ऐसा महसूस हम लोगों को नहीं हुआ कि हमें कोई रुकावट है या कोई हमारे साथ पक्षपात हुआ. ऐसा नहीं. यहाँ पर अपने देश में गधे को घोड़ा बनाया जा सकता है, और घोड़े को गधा नहीं बनाया जा सकता. जो आदमी काबिल है, जो आदमी नाकाबिल है, हो सकता है उसको थोड़ा पक्षपात करके आगे ले आए, कुछ भाईबंदी ये वो, लेकिन जो आदमी काबिल है उसको पीछे नहीं कर सकते आप. उसको अपना हक मिलता ही मिलता है यहाँ पे. तो ये मैं आप लोग को विश्वास दिलाना चाहता हूँ कि आप लोग ये बिल्कुल मन से निकाल दें कि किसी भी किस्म का पक्षपात आपके साथ होगा या आपको आगे बढ़ने का कोई मौका नहीं. हज़ारों मौके हैं. जितने मौके इस देश के इतिहास में कभी नहीं थे, उससे ज़्यादा मौके आज की तारीख में हैं. आज अपना देश एक ऐसी स्थिति से, एक ऐसे फेज से गुजर रहा है, एक ऐसे चक्र से गुजर रहा है कि जहाँ पे हम लोग एकदम ऊंचाई की तरफ बढ़ रहे हैं. और इस वक्त काम करने वालों की, काबिल लोगों की सबसे ज़्यादा ज़रूरत है. इससे पहले कभी इतनी नहीं थी जितनी आज है. तो ज़रूरत इस बात की है कि आप लोग पूरे विश्वास के साथ आगे अपनी काबिलियत बनाने में, अपने में वो गुण पैदा करने में, अपने में वो एक कला पैदा करने में आगे बढ़ें. कुछ ऐसा सीखें जिससे कि समाज की मदद हो, जो कि यूज़फुल हो. और ये कंप्यूटर का जो नॉलेज है वो एक बहुत ही ज़रूरी रिक्वायरमेंट आज की तारीख में है. इससे आपके जीवन के कई मौके खुलेंगे, इससे आपके जीवन के रोज़गार के कई रास्ते खुलेंगे. अगर आप इसमें शुरू से अपने आप को ट्रेन करते हैं, थोड़ा सा इसमें आप कुछ काबिलियत हासिल करते हैं, तो आगे आपको इसमें काफ़ी मदद होगी. और
अगर आप अच्छे से ध्यान लगा के पढ़ें, अच्छे से ध्यान लगा करके विश्वास के साथ आगे बढ़ें, तो अभी इन्हें फ्यूचर में आपके लिए कोई किसी भी किस्म की कोई लिमिट नहीं है, इतनी ऊंचाई आप हासिल कर सकते हैं। और इन सब चीज़ के लिए हम लोग आपके साथ में हैं, यह आप विश्वास रखिए। जितना भी हो सकता है हम लोगों की तरफ से हम पूरी मदद करने के लिए तैयार हैं। ब्रिंक्स इंडिया लिमिटेड एज ए कंपनी आप लोगों के साथ में है। ममता ताई से हम रिक्वेस्ट करेंगे जब कभी भी कोई भी उनको मदद की ज़रूरत हो, वो विश्वास के साथ हमें अप्रोच कर सकते हैं, एमडी साहब को अप्रोच कर सकते हैं। एक हम लोगों के बीच में रिलेशनशिप है। तो मैं आप लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं और बेस्ट विशेस देना चाहता हूं एक ब्राइट एंड प्रॉस्परस फ्यूचर के लिए। थैंक यू व्हेरी मच। नमस्कार मुलांनो, काही आवाज येत नाही, थोडे आवाज होऊन देऊ क्या आपण? जरा जोरात एक आवाज होऊ देऊ. माईच्या नाव तुम्ही काय उद्घोष करतात माईच्या नावाने? नाही, आज आपण माईच्या नावाने एक उद्घोष करूया, माईची जय जयकार करूया. कारण की माई आहे त्याच्यामुळे आपण सगळे आज इथे आहोत. तर माईच्या नावाने एक उद्घोष, जय. सगळ्यांचं जय असायला हवं. माझ्यासोबत बोलाल का सगळे? मराठी कळतंय ना? माईच्या नावाचा जय. थँक्यू. माईचं जीवनचरित्र जे मी वाचत होतो आणि जे काही मला थोडं कळलं, त्याच्यावर मला एक दोन शब्द आठवत आहेत की माईने जेव्हा प्रवास सुरू केला हे करण्याचा, तर त्याच्यावर असं सांगू शकतो कि हम तो अकेले ही चले थे मंजिले जानिब, हम तो अकेले ही चले थे मंजिले जानिब, मुलं जुड़ते गए और कारवा बनता गया. पिछली बार जब हम लोग आए थे, मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही सासवडला गेलो होतो आणि खूप सगळ्या लहान मुलींना बहिणींना आम्ही पाहिलं. आज खूप आनंद वाटतोय की आज सगळे बंधू आणि मुलांना पण आम्ही पाहतोय. मी माईंच्या संस्थेमध्ये माझी सिस्टर ऑन लॉचा जो मुलगा होता त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. तेव्हा आपण आणि मी माईंना तेव्हा भेटलो होतो. तर ते आमची पहिली भेट होती. आणि त्याच्यानंतर मग मी स्नेहाताईला सांगितलं की आपण ह्या एनजीओ सोबत का जुडू शकत नाही, आणि आपण जर यांच्यासोबत जुडलं तर त्यांची माझी जी कल्पना होती आई आणि माईच्या बाबतीत ती खूप ठरली छान. त्याच्यानंतर स्नेहाताईंनी ते खूप इनिशिएटिव्ह घेतलं आणि ममताताईंसोबत त्यांनी इंटरॅक्शन सुरू केलं. आणि आज हा 8 महिन्याचा जो आमचा संवाद आहे, तर आम्ही खूप धन्यवाद करतो ममताताईंचा आणि आईंचा की आमची संस्थाला ही संस्थासोबत जुडण्याचा एक खूप मोठा म्हणजे मनात हे भरून येत आहे की आता शब्द नाही आहेत आमच्याकडे बोलायला. नितीन साहेबांनी जसं सांगितलं आणि आमच्या साहेबांनी पण जसं सांगितलं की कमी कुठेही नाही आहे. तुम्ही जर एक पाऊल उचललात तर लोक 10 जण तयार आहेत तुम्हाला पुढे न्यायला. तर फक्त आमची जी कम्प्युटर लॅबची तुम्हाला जी पुंजी टाकलेली आहे, पुढे येऊन साहेबांनी जे शुभेच्छा दिली, इथे सगळे मुले बसलेले आहेत, त्याच्यातनं कोणी CEO व्हावं, कोणी डायरेक्टर व्हावं, कोणी एंटरप्रेन्युअर व्हावं. आणि आम्हाला नक्कीच माहीत आहे की ममताताई आणि तुम्ही सगळे जे स्टाफ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं मुलं खूप सक्सेसफुली जीवनात प्रगती कराल. शेवटी मी फक्त माझे शब्द विराम करतो कि आज हमने एक शिद्दत से पत्थर उछालते दोस्तों आसमां की ओर, और आसमां में भी एक छेद करते हैं ताकि हमारी प्रगति बुलंदियों को छू पाए. थैंक यू. नमस्कार. इथे जमलेले मान्यवर आणि सर्व पदाधिकारी,
संस्थेला जोडलेले सर्वच जण जे इथे आहेत नाहीत त्यांचे सर्वांचे आभार. आज नक्कीच खूप छान दिवस आहे, कारण अशा व्यासपीठावर बोलण्याची संधी मला उपलब्ध होत आहे. कधी स्वप्नात असा विचार नव्हता केला मी. पुण्यात असून देखील मी या साईडला कधी आलो नाही. त्याची खंत वाटते की बरेच वर्ष दूर राहिलो, पण मागच्या काही महिन्यांपासून जी संधी मिळाली खरंच फार बरं वाटतं आहे. खरं तर ज्यावेळी आपण त्या फोटोकडं बघतो आहे आणि माई हा एकच शब्द आपल्या समोर येतो आहे आणि माईनंतर ताई हा दुसरा शब्द येतो आहे, तर मग तिसरा शब्द म्हणजे भाऊ आणि बहीण. सो एका अर्थाने तुम्ही माझ्याशी एक नातंच जोडलेलं आहे किंवा मी तुमच्याशी नातं जोडायला इथे आज उभं राहिलो असं मला वाटतं आहे, आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना भावा म्हणून बोलतो आहे. सो मी फार काही मोठा नाही आहे आणि मला माहीत नाही जे काय आपण करतो आहे, आम्ही जे काय कंपनीच्या माध्यमातून केलं आहे ते पण असं काही नाही की आम्ही खूप मोठं काहीतरी केलं आहे. सूर्यापुढे अगदी छोटासा दिवा दाखवणे इतकंच आम्ही काहीतरी करू शकलो आहे. पण थोड्या वेळ आधी ताई म्हणाल्या की त्यांचा देवावर विश्वास आहे, तसाच माझाही फार फार विश्वास आहे देवावरती. आणि मला असं सतत वाटतं की आपण काहीच करत नसतो, जे काही करत असतो रादर ते करवून घेतो तो देव. फक्त आपली नीतिमत्ता स्वच्छ पाहिजे आणि कुणाच्या तरीसाठी काहीतरी करण्याची भावना मनामध्ये पाहिजे. ती उत्पन्न होतीये याचा मला खरंच फार आनंद वाटतो आहे. तुमच्या समक्ष इथे थांबून मला 2 गोष्टी बोलण्याची संधी दिलीत तुम्ही, त्याच्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्ही सर्वजण शिका, संघटित व्हा आणि पुढे जा. जे काही सहकार्य आमच्या माध्यमातून करता येईल ते आम्ही निश्चित करू, हेच आश्वासन देतो. धन्यवाद. माईंना भेटून, माई परिवाराला भेटून, सो आमचा ब्रिंक्स परिवार आणि तुमचा माई परिवार हा एक खूप छान एकत्र परिवार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आमच्याकडून आम्ही जे काही प्रयत्न करू शकतो, जसं की आम्हाला परत यायला आवडेल. आणि जसं सीमाताई म्हणाल्या, एक क्रिकेट मॅच होऊन जाऊ दे का आपली, हो ना? सो लवकरच तयारीला लागा, छान मस्त तयारी करा. लवकरच आम्ही पण सज्ज होऊन येतो मुंबईवरून, तुम्हाला हरवायला येतो आम्ही, ठीक आहे? सो बघू कोण जिंकतंय मग, ठीक आहे? छान शिका, छान मोठे व्हा, पुढे जाऊन तुम्ही MD बना, डायरेक्टर बना, CEO बना. पुढचं पुढे आपण आज जगूया, ठीक आहे? सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या कम्प्युटर लॅबच्या निमित्ताने खूप काही शिकायला मिळतं कम्प्युटरमधून. चांगलंही आहे, वाईटही आहे, पण तुमच्यावर आहे प्रत्येकावर की तुम्ही काय निवडताय. सो माई आहेत, पूर्ण माई परिवाराचे सगळे मोठे सदस्य आहेत तुमच्या पाठीशी. छान त्या ऑपॉर्च्युनिटीचा चांगला फायदा करून घ्या आणि मोठे व्हा. बस, थँक्यू. कदाचित माझं काम माझ्या संस्थेतल्या सर्व भावंडांनी केलेलं आहे. त्यांचे हसरे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांना झालेला आनंद, कम्प्युटरवरती जी स्क्रीनवरती पिशवी होती ती हाताने काढत असताना किंवा माऊसवरची पिशवी काढत असताना तो ऑन करत असतानाचा आनंद, आणि त्यांनी त्यानंतर तुमच्या सर्वांकडे बघून दिलेलं स्माईल, यातनं त्यांच्या मनात जे भाव आहेत ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. परंतु औपचारिकता या विषयापोटी मला संयोजकांनी जे आज आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम ही जबाबदारी माझ्याकडे दिली यासाठी त्यांचे आभार मानतो. आभार हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ग्रॅटिट्यूड ही भावना एखाद्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीसाठी खूप महत्त्वाची समजली जाते. मुळात संपूर्ण विद्यार्थ्यांना, इथे असलेल्या प्रत्येक आपल्या भावांना, मला हा एक शब्द खूप आवडला, या सर्व भावांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या एकूण आयुष्यात या नवनवीन संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने ब्रिंक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आपण सर्व आलेले पदाधिकारी, विशेषतः अगदी मला सर्वांचं नाव घ्यायला आवडेल, आपले सर्वांचे आदरणीय सन्याल सर, नितीनजी, शरद सर, अभिजित सर, यशवंत सर, स्नेहा मॅडम, हेमंत सर, संतोष सर, कैलाश सर, रोहिणी मॅम, कादंबरी मॅम, प्रगती मॅम, आणि जर चुकून नामोल्लेख कोणाचा राहून गेला असेल तर तुमच्या सर्वांचे खरंच मनपूर्वक आभार.
जसं संस्कृतात सांगितलेलं आहे की शतेषु जायते शूरः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दातार भवती वानवः, की हजार म्हणजे 100 लोक शूर असतात, 1000 एखादा कोणीतरी असतो जो पंडित असतो, 10,000 एखादा व्यक्ती असतो जो वक्ता असू शकतो, पण दाते जे असतात ना, ज्यांच्याकडे दातृत्व असतं, दानशूरता असते, ते त्यांची वानव आहे, ते अगदी सहज सापडत नाहीत. आणि कुठेतरी आनंद होतो की आज असे चांगले दानशूर व्यक्ती, अशा दानशूर लोक आपल्या माई परिवारात येत जात आहेत. आणि अशांपैकी आम्हाला कायमची कृतज्ञता, अशांसाठी आभाराची जी भावना आहे ती आमच्यापासून कायम मनापासून राहील. त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम आणि या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी अगदी गेले 7 दिवसापासून मेहनत घेतलेली आहे, असे आपल्या सप्तसिंधूचे सर्व पदाधिकारी, सन्मती बालनिकेतनचा सर्व स्टाफ, आमचे सर्व भाऊ, मी आजपासून कधीच विद्यार्थी हा शब्द वापरणार नाही सर, त्या शब्दासाठी खरंच धन्यवाद. या सर्व भावांचे देखील मी मनापासून आभार मानतो. खरंच खूप धन्यवाद. कार्यक्रम संपन्न होईल. आजचा आपला हा कार्यक्रम येथे संपन्न झाला मी असे जाहीर करतो. आपण सर्वांनी या कम्प्युटर लॅबचा पुरेपूर फ़ायदा करून घ्यायचा है. आणि सर, आई अश्योर यू कि इसका इस्तेमाल हम सिर्फ अच्छी चीज़ों के लिए करेंगे. इससे बहुत जल्द ही जो भी बच्चे हमारे आगे आने वाले हैं, इनकी लिंक्डइन प्रोफाइल्स और उनके वहाँ पर प्रोफाइल्स देख के आप सभी को अच्छा फील होगा कि इन्होंने बहुत कुछ अचीव किया है. थैंक यू वेरी मच.